समाजाचा अपमान अवमान जाणून बुजून करतायत सारखं नुसत्या चर्चा. आता तुम्हाला जर 3 वर्ष आम्ही सन्मान दिलाय, तुमच्या शब्दाला तुमचा मान राखलाय, सरकारचा राखलाय, शिष्टमंडळाचा राखलाय, तुम्हाला मराठा समाजाकडून आणखीन अपेक्षित काय आहे? तुमच्याकडे साधा सरळ प्रश्न आहे. तुमच्या शब्दाचा सन्मान केलाय, सरकारला जर प्रत्येक वेळेस मराठ्यांनी मान दिलाय, तर मग तुमचं कर्तव्य मराठ्यांच्या 58 लाख नोंदी निघाल्यात त्याचे प्रमाणपत्र देणं, त्याचे व्हॅलिडिटी देणं, मराठ्यांचे मन जिंकणं. उठलं सुटलं नुसतं चर्चा. तुम्ही किती दिवस येड्यात करणार? तुमच्या डोक्यात माझी गैरसमज आहे ना, तो सरकारचा आणि शिष्टमंडळाचा निघणं लय गरजेचं आहे की आपण चर्चा करू, दरवेळेसच मराठ्यांना फसवू, दरवेळेसच मराठ्यांना आता 8 दिवसांनी देतो, महिन्याने देतो, 1-2 महिन्याचा वेळ द्या, 3 महिन्याचा वेळ द्या, 6 महिन्याचा द्या. हे जे तुमचं चालू आहे ना, ही तुमचा लय मोठा गैरसमज आहे की आम्ही मराठ्यांना येड्यात काढतोय म्हणून. आम्ही आमच्या संस्काराप्रमाणे चालत होतो की आपण सरकारला वेळ दिला पाहिजे, त्यांचा शब्द पाळला पाहिजे, त्यांचा सन्मान केला पाहिजे. परंतु तुम्हाला मराठ्यांचा सन्मान करता आला नाही. तुम्ही जाणून बुजून वारंवार मराठ्यांचा तळतळाट घेतला, मराठ्यांचा अपमान केला, मराठ्यांवरती अन्याय केला. तुम्ही घाटच घातलाय. मराठ्यांना 58 लाख नोंदी द्यायच्या नाही, प्रमाणपत्र पण द्यायचे नाही. हैदराबाद गॅजेटनुसार कुणबी प्रमाणपत्र वाटप करायचं नाही, म्हणजे JR काढणार तुम्ही, परत नोंदी शोधणार तुम्ही, देणार पण तुम्हीच नाहीत. सातारा संस्थांचे, कोल्हापूरचे, औंध पुण्याचे गॅजेटियर लागू करायचे नाहीत. परत चर्चेला पण तुम्हीच येणार, केसेस मागे घेतो म्हणणार, चर्चेला पण तुम्हीच येणार. व्याज परतावे देणार नाहीत पोरांचे. EWS ECBC मधून पोरांना निवडी झाल्यात, नियुक्त्या तुम्ही देणार नाहीत, चर्चेला तुम्हीच येणार. तुम्ही सारथीच्या योजना बंद केल्या, चर्चेला तुम्हीच येणार. तुम्ही आता ओबीसीचा JR काढला मराठ्यांसाठी, JR तुम्हीच काढणार, चर्चेला तुम्हीच येणार. काय पटतंय तुम्हाला? आम्हाला काय कळतच नाहीये. तुमचा गैरसमज तुम्ही आता त्यातून बाहेर पडा, असं आमचं म्हणणं आहे. शिष्टमंडळाने पण आणि मुख्यमंत्र्यांनी पण की आम्ही मराठ्यांना बरोबर वेळेवर फसवतो, ही जरा गैरसमजातून बाहेर पडा. 29 ऑगस्टचं आंदोलन होणार आहे, नसता 28 ऑगस्टच्या आत तुम्हाला सगळे प्रश्न अंमलबजावणीसह मार्गी लावू नये. कारण आता आम्ही तुम्हाला वेळ देण्याच्या मनस्थितीत नाहीत. आणि का द्यायचा याचं उत्तर तुम्हीच द्या. तुम्हाला का वेळ पाहिजे? पाटील, शिष्टमंडळ चर्चा येते तुमची, त्यांच्यासोबत काही चर्चा झाली? कोणत्या विषयावर चर्चा होणार, काय चर्चा होणार? नाही, काय करते चर्चा तरी होती? काय चर्चा करणार आहेत? रोज तेच आहे. नोंदी त्यांनी शोधल्यात, कुणबी प्रमाणपत्र, काय चर्चा करणार आहेत? ते सपशेल याच्यात खोटे ठरलेत. ते मराठा समाजापुढे राज्यात उघडे पडलेत. त्यांना काहीतरी करून आता मराठ्यांची नाराजी, रोष कमी करायचा, पण तो आता होत नाहीये. कारण मराठ्यांनी तुम्हाला दिलेला वेळ, तुमच्या शब्द मराठ्यांनी पाळला, तुमचा जो सन्मान केला ना, ती इज्जत तुम्हाला राखता आली नाही, तुम्हाला तुमची प्रतिष्ठा राखता आली नाही. तुम्ही मराठ्यांना खोटं बोलून फसलात आणि मराठ्यांच्या पुढे तुम्ही आता उघडे पडलेला, त्यामुळे तुम्हाला सुट्टी नाहीये, कुठल्याच परिस्थितीत नाही. आम्ही कायदा सोडून राज्यघटनेच्या नुसार 1967च्या नियमाच्या नुसार बाहेर जाऊन काही मागत नाहीत. आमचे पूर्वीचे असणारे सरकारी दस्तावेजाचे गॅजेटियर, 58 लाख नोंदी आणि जे विषय तुम्हीच निर्माण केलेले, त्या विषयातच आपलं नुसती चर्चा सुरू आहे. पण आता तुकडा पडणारे ही निर्णायक आंदोलन होणार आहे. पाटील, कालपर्यंत छगन भुजबळ तुमच्या विरोधात बोलत होते, मात्र काल त्यांचं तुमच्या बाबतीत वेगळं पद्धतीचं स्टेटमेंट आलंय. नाही, काय असतं, आमचं पहिल्यापासून तेच म्हणणं होतं की ओबीसीचा मराठ्याचा कुठेही गावखेड्यात महाराष्ट्रात, ग्रामीण महाराष्ट्रात दुरावा नाहीये. पण हे 4-2 जण जमायचे आणि हे असं आव्हानायचे की आम्ही ओबीसीसाठी लय करतो, ओबीसी धोक्यात आला, ओबीसी संपला, ओबीसी अमकाच झाला, तमकाच झाला. आता ओबीसीच्या आरक्षणाला धक्काच लागत नाही. ओबीसींनी आमच्या विरोधात कधी भांडावं? 32% आरक्षणातला आम्ही 10-20% मागितलं बाबा, 4-5% मागितलं बाबा, मग त्यांनी म्हणून आमचा तोटा आहे. आम्ही राज्यघटनेच्या पुढे जात नाहीयेत, आम्ही 1967च्या कायद्याच्या पुढे जात नाहीत. आमच्या नोंदी सापडल्यात ते द्या म्हणतोय. आणि ओबीसी इतका साफ आणि स्वच्छ नीतीचा आहे ना, ग्रामीण भागातला गरीब ओबीसी महाराष्ट्रातल्या, त्याला वाटतंय नोंदी सापडल्यात म्हणल्यावर आपण काय विरोध करायचा? ते आपल्यातले जर 4-5% मागितलं तर आपण विरोध करू, त्यांचे गॅजेट आहे, काय विरोध करायचा? आणि ही कुजबूज हे नेत्यांच्या कानावरती गेलेली की ग्रामीण महाराष्ट्रातला ओबीसींना वाटतं मराठ्यात आम्हाला गुन्हा गोविंदाने गावात नांदायचंय, मराठ्यांना 4-2% आपल्यातलं देऊ नका, पण त्यांच्या नोंदी जर सापडल्या तर तुम्ही त्या रोखू नका, उगच इकत भांडण तुम्ही मराठ्यांसंग घेऊ नका. हे त्यांच्या लक्षात आले. हे 4-2 जण डबडी इकडे तिकडे पळत आहेत. तर ते बरं झालं म्हातारपण लावला, भुजबळ साहेब शानं झालं, कारण त्याच्या लक्षात आलं इथं मराठ्याचे मत आहेत आणि या मराठ्याच्या मतात
यावेळेस लय फजिती झाली. कुठं आपल्या नातवाचं पोराचं पुतण्याचं वाटोळं करून घेता, कारण त्याला कायदा कळतो. त्याच्या लक्षात आलंय की आपण नोंदी निघालेल्या रोखू शकत नाही, गॅजेट सरकारचे दस्तावेज आपण रोखू शकत नाही, हे त्याच्या लक्षात आलं ताबडतोब. त्यामुळे त्याला वाटतं उगाच राजकीय करिअर उद्ध्वस्त करून घ्यायचं. आणि म्हातारपणाला बरं झालं, ते शानं झालं. म्हातारपणाला शानं झालं. आमचं तेच म्हणणं होतं की आम्ही ओबीसीला कुठंही दुखवत नाहीत, आणि हे ओबीसीच्या लक्षात आलं. पण काय तर आता डबडे डुबडे असते 4-2 ते हाणतात उड्या, हाणू दे, त्यांना काय होत नाही. ते खुश आहे आता. छगन भुजबळ खूप खुश आहे, लय खुश आहे देव. त्याला आता उठतं गळ्यात लफडं गुतलंय ना त्या बावनकुळ्याच्या, ते जाणं ते जाणं. आता खोळून हसतोय गडी, हा कळकोण सगळे जातं दिसतात हसताना. त्याची इतका रेटून हसतोय देव. साध्या कवाचित का हसताना महाराष्ट्राने बघितलेलं नाही. मोकळा झालाय देवा. ते तू आणि ते लफडं नोंदी द्यावं लागणार आहेत हे त्याच्या डोक्यात आले, गॅजेट द्यावं लागणार आहेत हे पण त्याच्या डोक्यात आलं, आणि ते नियमाच्या बाहेर नाही. पण त्यांनी लक्ष्मण हाकेंना सल्ला सुद्धा दिला की आता ओबीसीने आंदोलन जाऊन तिकडे देत असल्याचं काय. अरे काय असतं बरं का, प्रवाह लक्षात घ्यायचं असतं, इवळायचं नसतं. एकदा भाजपच्या जवळ, एकदा शिंदेच्या जवळ इवळायचं नसतं. काहीतरी मिळकत मिळवायची म्हणून तुम्ही प्रवाह ओळखत नाहीये. तुमच्या डोक्यातला खटका तुमचा चालूच आहे. काय असतं, धनगरांचा प्रवाह काय, एसटी आरक्षणासाठी फाईट करून गोरगरीब धनगरांचं कल्याण करू, ही त्यांचा प्रवाह आहे. उगच विकत भांडण घ्यायचं, मराठ्याच्या विरोधात बोंबलत बसायचं, हे ग्रामीण गरीब जो धनगर बांधव आहे, जो लमानी बांधव आहे, जो आदिवासी बांधव आहे, बंजारा समाज आहे, हे जे मायक्रो ओबीसी आहेत, यांच्या डोक्यात हे की आपण आपल्या लेकरासाठी खरं भांडू. उगाच उठायचं त्या मराठीच नोंदी सापडल्या त्यांना द्यायच्या नाही म्हणून बांबलायचं, आणि ओबीसीचं आरक्षण संपलं. आणि ओबीसी आरक्षण संपलं, कोणत्या ओबीसीच कल्याण होऊन दिलं मग तुम्ही? चला सांगा बरं, कोणचा मायक्रो ओबीसी? लय राजकारण याव ट्याव करतात, राजकारणाच्या पलीकडे तुम्हाला काही दिसतंय का नाही? लेकरं शिकते, नोकऱ्याला कसं जाते ते ओबीसी, ते बघ ना. तुमच्या कुणी नोकऱ्या खाल्ल्या हे बघ, बिंदू नामावली काढ जरा, ते दिलं सोडून. मराठ्याला नाही मिळालं पाहिजे, आणि याव झालं त्याव झालं, धक्यात आलं. काय धक्यात आलं? कोणचा सोनार आहे, कोणचा लोहार सुतार आहे राजकारणात? कोणाच विषय बोलता तुम्ही? कोणचा कुंभार सुतार लोहार कोण आहे? कोणचा नावी आहे, कोणचा धोबी आहे, कोण परीट आहे, कोणचा सोनार आहे, कोण आहे? कोण आहे? कोणचा बंजारा समाज आहे, कोणचा काहीकडे समाज पुढे आलाय, कोण आलाय पुढं? कोणचा ओबीसी समाज? तुम्ही 2-3 जण म्हणजे ओबीसी समाज का? काय कल्याण केलं लोकांचं तुम्ही? अरे धनगर इतका प्रामाणिक आहे गावखेड्यातला, आज बी म्हणतोय स्वच्छ आणि साफ नियतीनं म्हणतोय आपण एसटी आरक्षणासाठी इतकी ताकद लावली पाहिजे. हे मराठ्याच्या विरोधात घेणं देणं ताकद लावतात, नोंदी रोखणारे तो म्हणतात ते. त्यांनाही कळतंय, यांना वाटतं ते येडे आहेत, आणि मग हे उघड पोळी भाजायसाठी पळते इकडे तिकडे, काहीतरी पद मिळन, पैसे भेसे मिळत येण्यासाठी ही इंडत येत नसते. ह्या नेत्याच्या दारात, त्या नेत्याच्या दारात, त्याच्या ऑफिसला, ह्या नेत्याच्या ऑफिसला. अशाने जातीचे लेकरं मोठे होत नसतात, कान खर राहावं लागतं एका जागेवर, तवा होतं. त्यांचे काय 5-5 मिनिटातच लगेच मराठ्याच्या विरोधात, आणि ओबीसीला ते मान्य नाही. महाराष्ट्रात ओबीसी मराठ्यात काही नाही. पाटील, विषय असा आहे की हेच हाकी आता म्हणालेले आहे की भुजबळ आणि हे जाऊन दे तिकडे. गेल्या 3 दिवसातली विधानं पाहता त्यांच्यात साठलोट झालं, तुमच्यात आणि भुजबळ. कोण म्हणतं? हाकेंनी आरोप केला. कोणाचं साठलोट झालं? तुमचं आणि भुजबळांचं. काय असतं बरं का, मी लयच जातीवानी, मी विरोध करणाराला नीटच करतो. हे छगन भुजबळ असं आहे. हेच भुजबळ साहेब आधी म्हणले होते निवडणुकीत टायमाला, जरांगे पाटील महामित्र आहे. पुऱ्या मराठ्यात क्लिप पसरली त्यांनी त्याच्या सोशल मीडियात, आणि निवडून आल्यावर म्हणतो मला पाडायला आलता. निवडून आल्यावर म्हणतो का तू? माझं ओबीसीच्या सगळ्या नेत्याला, मंत्र्याला आणि आमदाराला आव्हान आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा, कुणबी आणि मराठी दोघंही तुम्हाला मतं करतात म्हणून तुम्ही निवडून येता. तुम्ही मराठ्यांच्या पोराच्या विरोधात जाऊ नका. तुमच्याविषयी मराठ्यात आणि कुणबीत प्रचंड रोष आहे की हे आपल्या मतावर निवडून येतात आणि नंतर त्याच्या जातीचं 5 वर्ष काम करतात. ही खतखत प्रत्येक मराठ्याच्या कुणबीच्या आता मेंदूत फिट झाली. हे लक्षात ठेवा. तुम्हाला मी पत्रकार बांधवाच्या माध्यमातून तुम्हाला शहाणं करतोय, तुम्ही शहाणे व्हा. तुमचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करू नका. तुम्हाला मराठ्याच्या मताची लीड तुटू शकत नाही, कुणबीच्या मताची लीड तुटू शकत नाही. तुमच्याकडून इतका अपराध होतोय की तुम्ही ओबीसी म्हणून ज्यावेळेस उभा राहता त्यावेळेस मराठा तुम्हाला ओबीसी म्हणून कधीच बघत नाही, भरभरून मतं करतो.
पण नंतरच्या काळात तुम्ही मंत्री आमदार झाल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या पर्सनल जातीचं काम करतायत. हे मराठ्यांना आणि कुणबीला खूप खटकायला लागलंय. तुम्ही सावध व्हा, आणखीन बाजी पलटू देऊ नका. तुम्ही मंत्री आमदार झाल्याच्या नंतर, खासदार झाल्याच्या नंतर मराठ्यांच्या विरोधात काम करायचं, कुणबी प्रमाणपत्र रद्द करायचं काम बंद करून टाका. कुणाच्या नादी लागून तुमचं राजकीय करिअर बर्बाद करून घेऊ नका. कारण आम्हालाही कळायला लागला आता की तुम्ही आमची फसवणूक करताय, मतं घेताय. आणि तुम्ही किती दिवस करता ना? 2-1 वर्ष आणखी. आता आमच्या डोक्यात फिट झालंय मराठ्याच्या आणि कुणबीच्या की तुम्ही आमचा कसा गेम करता, निवडून येताना कसं गोड बोलता. त्यामुळं तुम्ही इथून पुढं मराठ्यांच्या लेकरांचं, कुणबीच्या लेकरांचं वाटोळं करायचं नाही. कारण मधी मी पाडासारखा उभा आहे, तुमच्या हे लक्षात ठेवा. तुम्हाला मी सुधरू देणार नाही. तुम्हाला कांड्यावर मोजा इतके बी येणार नाही. मग नंतर बघा, तुम्हाला आत्ता सांगून ठेवतो मी, ओबीसी जेवढे नेते आहेत तुमच्यात आम्ही कधीच ओबीसी पण बघितलेला नाही. पण तुम्ही आमच्याकडून निवडून आल्याच्या नंतर आमच्या विरोधात जाताय, हे लक्षात ठेवा. कांड्यावर मोजा इतके सुद्धा ठेवणार नाही. भुजबळ आणि तुमच्यात काहीतरी साठं झालंय असं हाके म्हणतात. कसल्यावर प्रश्न विचारताय भैया? बरं, भुजबळांचं ज्याला स्वतःचा समाजाचा प्रवास कळत नाही, काय दशा आहे. धनगर बांधवांनी माझ्याकडून व्हावं, ओबीसीनं माझ्याकडून व्हावं, मी अजिबात बोलत नाही. मी जे पोटातलंय तेच बोलतोय. कारण मी गावखेड्यातला ओबीसी गरीब समाज बघितलाय, गावखेड्यातला गरीब मराठा समाज मी बघितलाय. मी सगळ्या जाती धर्माचे गोरगरीब मी बघितलेत. मी सत्य सांगतोय, मी बघितलेत. आम्ही एकमेकाच्या बांधावरती येत, एकमेकाच्या लग्नात येत, एकमेकाच्या सुखादुखात येत, एकमेकाच्या मौतीत येत. आम्ही कशात पण आम्हाला उसने पैसे लागले तरी आम्ही एकमेकाला देतोय. ही सत्य हकीकत आहे, सत्य हकीकत. इथल्या लोकांची दशा बघा. याचं साठ झालं आणि त्याचं फाट झालं. उगच ताकद एनर्जी वायाला घालायची, मराठ्यांची नाराजी अंगावरती घ्यायची आणि ओबीसीत मराठ्यात दुरावा निर्माण करायचा. आणि आपण मात्र पोळ्या भाजीत बसायचं. याच्या ऑफिसात जाऊन बसन, त्याच्या बसन, एकदा फडणवीस, एकदा शिंदे, एकदा अजित दादाजी बारामती. अरे लोक तेवढे तुमच्यापेक्षा लई हुशार झालेत. गरीब मराठी आणि गरीब ओबीसी लई अति हुशार झालेत. गाव खेड्यातला खरंच धनगर एकदा शोधून बघा. अहो आजही शेळ्या मेंढ्या सांभाळूनच लेकरं मोठे करावं लागते. काय बरं त्या मायमाऊलीला शेळी मेंढी सांभाळताना का वाटत नसेल की मै पोरगी महापोरग अधिकारी व्हावं? का वाटत नसं मोठ्या शिक्षणात जावं? का वाटत नसं? यांचं उठलं सरकलं, संपलं, उठलं सुटलं. राजकीय आरक्षण संपलं, राजकीय आरक्षण संपला. काय राजकीय फाचकीय घेऊन बसले? अरे पोट्टे इथं पोरं पोरी अधिकारी होऊ द्या ना. अरे एसटीचं आरक्षण मिळालं, कुठं जात जाणार आहे ती? तो प्रवाह आहे खरं. ती आता खरं पटून घ्यायचं. धनगर बांधवांनी शिका. तुम्ही आमच्यात आले तरी आम्ही जिंकणार आहेत, तुम्ही नाही आले तरी आम्ही जिंकणार. हे सत्य मानायला कधीतरी तयार व्हा की लेकरा बाळातच सुख आहे. ते नोकरीला लागले, शिक्षणात गेले तर आपण मोठे होणार आहेत. राजकारणात काय मोठे होणार आहेत? मराठी बिन धनगर बी. हा चला सांगा, काय मोठे होणार आहेत धनगर बिन मराठी? एक येईन, लय झालं तर ते 200-300चा आकडा होईल जिल्ह्यात, राज्यात. आणि काय करायचं तुमचे 80-90 लाख धनगराचं, 6 कोटी मराठ्याचं पोट भरणार आहे का त्यांनी? मराठे धनगर ओबीसी राजकारणाचाच नाद लागलाय. राजकारणात जाऊन काय होणार आहे? धनगरांना वाटतं आपला एसटी आरक्षणासाठी लढा, बघा आम्ही कसे ताकदीने बाहेर पडतो. त्या टायमाला मराठी बी येत ना, खांद्याला खांदा लावू. तुम्ही असं एकच भांडणं घेतल्यावर कसा ओबीसी तुमच्यात येईल आणि कसा मराठा येईल? तुम्हाला एवढं तर राज्यघटना कळायला पाहिजे, 67चा नियम कळायला पाहिजे की नोंदी सापडल्यात म्हणल्याच्या नंतर मराठ्यांना द्यावाच लागणार आहे, तर सरकारच्या बापाला द्यावा लागणार आहे. किती विरोध करू द्या कोणी, कारण कोणाला कायद्याच्या संविधानाच्या पुढे जाता येणार नाही. गॅजेट जर सरकारी दस्तऐवज मराठ्यांना द्यावा लागणार आहे. अरे शेतावरच्या गरीब ओबीसीला सुद्धा हे कळतंय. काय होणार आहे उगाच विरोध करून? रोजच्या संबंधाचं काय करायचं? आणि हे 4 टाळकी उडते, हे काही पाठासाठी भेदासाठी रोज नेत्याच्या दारात येत. हेही मायक्रो ओबीसीला, गरीब ओबीसीला कळतंय महाराष्ट्रातल्या. आणि काय बाबा मला यावे त्यावे, आपल्या विरोधात गेलेल्या माणसाला जवळच नाही करत आपण. भोज वेळ असू नाही तिकडे फीस वेळ असू. फक्त एवढंच आहे की ते म्हातारपणात शहाणं झालं बा. किमान त्याला वाटलं असं कुठं राजकीय करिअर खराब करता म्हातारपणाला. पोरग हे, नातू हे, पंतू हे, आमका आहे तामका आहे. मराठी बाजार उठून टाकते सगळ्यात. मग काय करतो हिंदू खतखतून हसतो. आखे दात दिसत होते हसताना. ते म्हणतो 52 गाळ्याच्या लाचांड गाळ्यात गुतलं ना, मर तिकडे आता तू जाणं ते जाणं. ते चतुर आहे त्याच्यात त्या बाबतीत आणि त्याला कायदा कळतो.
भुजबळला कायदा कळतो, त्याच्या डोक्यात हे नोंदी सापडल्यात, गॅजेट सरकारी दस्तावेज आहे, त्याला कायदा कळतो, त्याला मंडळ कळतो, त्याला राज्यघटना कळती, त्याला राज्य मागासवर्ग आयोग, केंद्रीय मागासवर्ग आयोग सगळं कळतं. त्याला माहिती आहे नोंदी मिळाल्या म्हणल्यावर हे द्यावाच लागणार आहेत आणि हे आपण किती विरोध केला तरी मिळणार आहेत. त्यापेक्षा मराठ्यांना धरून राहण्यात काय अवघड आहे? इतकी जर निवडणुकीत फजिती होती, कशाला राजकीय करिअर खराब करायचंय? हे त्याच्या म्हातारपणाला ध्यानात आलं, बरं झालं. 29 आंदोलन बोलणार बी नाही असं. आंदोलन आंतरवाली की मुंबई? आंतरवाली. सरकारने डाव टाकला तर मुंबई. दोन्ही तयाऱ्या सुरू आहेत आमच्या. आम्ही तेवढे आहेत, पण आमचे ओपीसी बांधव जाणार आहेत बिचारे जाऊन तिथं. त्यामुळे त्यांचं झाल्यावर आम्ही जाऊ. काय झालं एवढं? आम्ही नाही अडचलत. बोंबलं द्या, काय बोंबलायचं ती. आपण कधीही आडवं पडलो नाही कोणाचं. ते झाल्यावर आम्ही जाऊ निवांत. आम्ही वर्षावर जाऊ, काय त्याला अडचण. आमचे फडणवीस साहेब येतं तिथं मुंबईत. मुंबई आमची, महाराष्ट्र आमचा, आमचे फडणवीस साहेब आहेत तिथं. मग आमचे काय वर्ष आमची नाही का? तुमची आपली सगळ्याची वर्ष. आपण वर्षावर बसू. स्लॅब वर्षावरचं आंदोलन कधी? डाव टाकलं की वर्षाच असते, तिथंच असते. आणि फडणवीस साहेब विरोध बी नाही करणार. कशामुळे विरोध करते? त्यांचं घर आहे म्हणून काय? म्हणजे आम्ही त्यांना मतं देऊन मोठं केलं. राज्य आमचं, मुंबई आमची, फडणवीस साहेब आमचे, आणि ते कसं काय त्यांच्या घरावर नाही म्हणते? खोलीत अडचण होईल तर मी वर बसन स्लॅबवर. काय अडचण आहे वर्षाच्या? वर्ष सगळ्याची. पाटील हे ओबीसी मोर्चा झाल्यानंतर तुम्ही आणि ते निर्णायक आंदोलन फाईट अंतिम आंदोलन हे आता त्यांनीच त्यांचं शोधायचं सरकारनं. आपण केलेल्या चुका दुरुस्त करणे. आमच्याकडून काय चुकलं ते सांगा. तुम्ही मागितला त्यावेळेस 3 वर्ष तुम्हाला वेळ दिला. यापेक्षा तुम्हाला काय पाहिजे? उलट तुम्ही बार बार यायला नाही पाहिजे. काय तोंड दाखवा मराठ्याला असं तुम्हाला वाटलं पाहिजे. काय तोंड दाखवा मराठ्यांना? 3 वर्ष झालं आपण मराठ्याला येड्यात काढतो. किती दिवस येड्यात निघत? इतका मराठा सोपा नाहीये. हो, आमच्याकडे संस्कार आहेत, संयम आहेत. तुमच्या शब्दाचा, सरकारचा सन्मान करणं आमची जबाबदारी, आम्ही केलं. पण तुमची सुद्धा जबाबदारी. मराठ्यांनी जर तुमचा सन्मान केलाय तर मराठ्यांचा सुद्धा सन्मान, त्याच्या खऱ्या नोंदी गॅजेट देऊन करणं तुमची जबाबदारी. तुम्ही वारंवार येतात, तुम्हाला वाटत असं आम्ही येड्यात काढू. ते विषय आता संपले. हो, तुम्ही त्या तुमच्या गैरसमाजाच्या बाहेर या. आम्ही तुम्हाला नीट करू शकतो. 100% आम्ही नीट करू शकतो. इथं मराठा सुखी नाही, ना इथं धनगर सुखी आहे, ना इथं बंजारा समाज सुखी आहे, ना आदिवासी सुखी आहे, ना मायक्रो ओबीसी सुखी आहे, ना इथं शेतकरी सुखी आहे, ना दलित मुस्लिम इथं सुखी. इथं कोणी सुखी नाही. ना नोकऱ्या करणारा सुखी आहे, ना त्याला नीट पगार येतं, ना इथं सरकारी दवाखान्यातले आहेत, ना एसटी ड्रायव्हर आहेत, ना इथं कोणी खुश नाहीये, ना व्यवसाय करणारे खुश आहेत. इथं वर्षाचं उत्पन्न होत नाही. शेतीत एवढं नुसतं स्मार्ट मीटर बसले फडणवीसनी, त्याचं बिल यायला लागलंय. ना इथं अनुदान मिळतंय, ना इथं पीक विम्याचे पैशात, ना शेतीमालाला भाव. इथं कोणी खुश नाही. आम्ही तुम्हाला नीट करू शकतो आणि करणार. पाटील एक शेवटचा प्रश्न आहे. 3 वर्षाच्या आंदोलनात ज्या लोकांनी तुम्हाला विरोध केला ते लोक पुन्हा मावळ होत आहेत, तुमची बाजू घेत आहेत. म्हणजे काय जादूची कांडी? जादूची कांडी नाही. मी प्रामाणिक समाजासाठी करतोय. हे माझ्या समाजाला मान्य. मी समाजाच्या लेकराचं हित सोडून काम करत नाही. त्यांनाही वाटतंय. एखाद्या बारी इकडे तिकडे भेटीला आमदार पक्षाच्या गेल्यामुळे त्यांचं थोडंसं व्हायबल होत असतील, पण त्यांना पुन्हा वाटत असेल ते बी आपल्याच लेकरासाठी भांडतंय, आपल्याच लेकीसाठी भांडतंय. आणि काय वेगळं करतोय? समाजाच्या लेकीबाळीच्या कल्याणासाठी काम करतोय. सुखा समाधानासाठी त्यांच्या लेकरा बाळाच्या समाजाचं काम करतोय. हे मला त्रास देत आहेत सरकार बी आणि काय आमचे पण. माझा समाज मला त्रास नाही होऊ देत, कारण मी त्यांच्या लेकरासाठी भांडतोय. ते मला कसं का उघडं पडू देतील भाऊ? तुम्ही बघा आता 29 ऑगस्टच्या नंतर रोज मराठी आहेत. 29 ऑगस्ट, 30 ऑगस्ट, 31, 1, 2, 3, 4, 5, 15, 20 पोत जवळ चालू आहे ना, तवर मराठी अंतरवलीत. लय झालं तर 1-2 दिवसांनी टप्पे पाडणार आहेत. आता हे सांगायचं नव्हतं, पण टप्पे पाडणार आहेत. याचा शेवट कसा? जवळ ते आंदोलन बसव, याला बोलायला लाव. एखादं ते मीडियाचे, सोशल मीडियाचे काहीतरी त्याला काय म्हणते ते युट्यूब बोले, त्यांना धर, यावकर ट्यावकर बेटव. फक्त मराठीची खांदी जबाबदारी माझ्यावर आहे म्हणून गते. तुम्ही सोपं समजू नका. तुमचा निटोबाच काढणारे मीडियात बोलतोय. तुम्ही जी मजा घेतली ना 2-3 वर्ष, एकाला पण सोडणार नाही. एकाला सुद्धा सगळे नीट करतो, सरकार बी नीट करतो. पाटील, आज चर्चा होती, शिष्टमंडळ येत आहे. जर तुमची जी मागणी 58 लाख कुणबी नोंदीच्या सापडल्या त्याचे प्रमाण जर दिले तर मग 29 तारखेच्या अगोदर तुमची मागणी मान्य केली तर मग दिले तर जर तरचा त्यांनी प्रश्न दिलं आहे. तुम्हाला. आश्वासन फाश्वासन कवर देतात. कटाळा आला आश्वासन ऐकू मराठ्याला.
येतेच जातेत नसते चर्चा. पण येऊ द्या ना, काय म्हणते तर कळायला पाहिजे ना. येऊ द्या ना. 28 ऑगस्टच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करायची काय म्हणणं नाही आमचं. झालेल्या चुका दुरुस्त करायच्या, प्रमाणपत्र रद्द केलेले द्यायचे. तुम्ही चर्चेला किती या, आता आम्ही अंतिम लढा पुकारलाय. आता तो आश्वासनावर सकारात्मक चर्चेवर सुटत नसतो. आणि सरकारचा शिष्टमंडळाचा तो गैरसमज, मी तेच सांगितलं मोगा सुद्धा, आता पण ते सांगतो की गैरसमाजाच्या बाहेर या. तुम्हाला मी सुट्टी देऊ शकत नाही. माझ्यासाठी माझ्या समाजाचे लेकरं महत्वाचे आहेत. तुम्ही सरकार, आमदार, मंत्री माझ्यासाठी महत्वाचे नाहीत आणि तुम्हाला मी गिनिणार बी नाही. मी समाज माझ्यासाठी महत्वाचा आहे आणि हे मराठ्यांना पण कळालंय. आता आपल्यासाठी आपले लेकरं, आपली जात महत्वाची आहे. ज्या पक्षाला, ज्या नेत्याला आपण मोठं केलं ते आपल्या लेकरा बाळाचं वाटोळं करायला निघालंय. मराठी पण खरबडून जागे झालेत आणि जरांगे पाटील आपल्या लेकरासाठी भांडतोय. आपण काय पक्षासाठी नेत्याच्या बाजूने भांडायचं का? आपण सुद्धा आपल्या जातीच्या लेकराच्याच बाजूने भांडायचं. जरांगे पाटला कोणच उभा राहायचं. हे जेवढे पक्ष 10-12 त्यातले सगळे मराठी सावध झाले. आणि का सावध होऊ नये? तुमच्या लेकरासाठी जर मी भांडतोय तर तुम्ही काय पक्षाच्या नेत्याच्या बाजूने बोलता काय? केव्हा कल्याण होईल? पक्ष आणि नेता आणि नेत्याचे पोरं मोठे होतील, आपले भिकायला लागतील ना. मराठी खरबडून जागे झालेत आणि अंतिम पुकार आहे, अंतिम लढाई. ह्या लढाईत मराठी 100% जिंकणार नाही तर मी उपोषण करून मरणार. मनोज जरांगे पाटील बोलत होते. कारण नसताना मी कोणावर बोलत नाही असं मनोज जरांगेंनी म्हटलंय. कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याचं काम बंद करा असं सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. ओबीसी नेत्यांना मराठ्यांच्या मतांची गरज आहे. नोंदी सापडल्यानं सरकारलाही झुकावं लागेल असं मनोज जरांगे पाटील म्हणतायत. घटनेच्या बाहेर जाऊन काहीही मागत नाही. 29 ऑगस्टच्या उपोषणावर जरांगे पाटील आता ठाम आहेत. कुणबी नोंदी सापडल्या आहेत म्हणून आरक्षण मागतोय आणि धनगर समाजाने मराठ्यांविरोधात भांडू नये असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलंय. मतांसाठी मराठ्यांची फसवणूक सुरू आहे असा आरोप मनोज जरांगे पाटील करतायत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.